शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। शेतकऱ्यांची आता कर्जमाफी करण्यात येणार आहे। तसेच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। शेतकऱ्यांना 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। सर्व बातम्या पाहण्याकरिता चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून घ्या। शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करा, तुपकर आक्रमक। राज्य सरकारला 19 मार्च पर्यंत दिला अल्टिमेटम। बुलढाणा क्रांतिकारी शेतकरी संघटनेची पहिली राज्य कार्यकारिणी बैठक सोमवारी पुण्यात पार पडली। या बैठकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आता महाराष्ट्र सरकारला 18 मार्च पर्यंत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करा, अन्यथा 19 मार्च रोजी मुंबईत तीव्र आंदोलन उभे करून असा थेट इशारा राज्य सरकारला दिला आहे। आता 19 मार्च पर्यंत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा होणार का, याकडे सर्व शेतकऱ्यांचे व किसान आर्मीची लक्ष आहे। 31 मार्च पूर्वी धानाचा बोनस द्या, शेतकऱ्यांची आर्तहाक। धान उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे। हमीभाव अत्यल्प असल्याने कर्जाशिवाय शेती करू शकत नाही। किमान प्रति क्विंटल 3000 रुपये हमीभाव धानाला मिळणे गरजेचे आहे। मात्र शासन अजूनही शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मूल्यवर्धित दर देत नसल्याने बोनसची घोषणा करून समाधान करण्याचा प्रयत्न करीत आहे। प्रति हेक्टरी 20,000 रुपयांचा जाहीर बोनस 31 मार्च पूर्वी देण्याची मागणी धान उत्पादक शेतकऱ्यांनी केलेली आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन आश्वासनांची पूर्तता करा। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचे धरणे आंदोलन। राज्यात महायुतीच्या वतीने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, पीक विमा, शेतमालाला लागवड खर्चाच्या तुलनेत भाव आदी आश्वासने दिली, परंतु पूर्तता केली नाही। या संदर्भात काँग्रेसने सवाल उपस्थित करत 3 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। दूध दरवाढ अनिवार्य, पशुसंगोपन मंत्री व्यंकटेश यांची माहिती। जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत असताना आता दुधाच्या दरातही वाढ करणे अनिवार्य असल्याची माहिती पशुसंगोपन मंत्री कै व्यंकटेश यांनी विधान परिषदेमध्ये दिली। राज्यातील सहकारी उपसा सिंचन संस्थांना अनुदान कर्ज घेतलेल्या वित्तीय संस्थांकडे रक्कम देण्याचा निर्णय। राज्यातील सहकारी उपसा जलसिंचन योजनांना अर्थसहाय्य करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला असून 15 संस्थांना 5,82,20,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत। संबंधित संस्थांनी ज्या बँकेकडून प्रकल्प खर्चासाठी कर्ज घेतले असेल त्या बँकेकडे ही रक्कम जमा केली जाणार आहे। 8 तारखेला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे प्रत्येकी 1,500 रुपयांप्रमाणे 3000 रुपये एकत्रच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले जाणार आहेत। आता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राज्यातील महायुती सरकारने फेब्रुवारी सोबतच मार्च महिन्याचा हप्ताही लवकरच देण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता 8 तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत।